क्वेश्चन नंबर 9 मध्ये हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 100 and 1000 हॅव द डिजिट 7 एक्झॅक्टली वन्स. 100 पासून 1000 पर्यंत 7 हा डिजिट एक्झॅक्टली वन्स म्हणजे एकदाच येईल अशा संख्या किती असतील असं विचारलंय. आता यासाठी आपण क्वेश्चन नंबर यापूर्वीचाच एक 8 नंबरचा क्वेश्चन पाहिलेला, तो म्हणजे हाऊ मेनी नंबर्स बिटवीन 100 and 1000 हॅव 4 इन द युनिट्स प्लेस. युनिट्स प्लेसला 4 असणारे किती नंबर्स आहेत हे आपण फाइंड केलं, पण त्या ठिकाणी तो 4 एकदाच यायला पाहिजे वगैरे असलं काही कंडिशन नव्हती. बरोबर आहे, तो फक्त युनिट प्लेसला 4 पाहिजे एवढंच म्हणणं होतं त्यांचं. मग युनिट प्लेसला 4 असणाऱ्या संख्या आपण काढल्या. त्यासाठी आपण काय केलं, तिसऱ्या प्लेसवरती 4 लिहिला आणि नंतर फक्त या 2च जागा भरण्याचा प्रयत्न केला, कारण तिसऱ्या प्लेसला तर 4 फिक्स पाहिजे, दुसरं कोणी चालणार नाही तिथे. मग आपण या पूर्ण 10 डिजिटपैकी 0 सोडून 9 पैकी कोणतंही एक डिजिट पहिल्या जागेवरती मांडू शकतो. म्हणजे त्याचे नंबर ऑफ वेज 9p1. आणि या नंबर 2च्या ठिकाणी म्हणजे 10th प्लेसला आपण 10 पैकी कोणतंही एक डिजिट लिहू शकतो. तो 4 पण रिपीट झालेला चालणार होता आणि 0 पण चालणार आहे तिथे. नंबर ऑफ वेज 90 मिळाले आपल्याला. आता या क्वेश्चनमध्ये काय म्हटलं आहे, 3 डिजिट नंबरच तयार होणार, कारण 100 पासून 1000 पर्यंतच्याच संख्या तयार करायच्या आहेत. म्हणजे तयार होणारा नंबर हा 3 डिजिटच असणार, 3 अंकीच असणार. हे तर क्लिअर आहे. म्हणजे आपल्याला 3 जागा भरायच्या आहेत फक्त. कुठल्या, 100th प्लेस, 10th प्लेस, युनिट्स प्लेस. आणि अशा संख्या शोधायच्या आहेत की 7 एकाच ठिकाणी यायला पाहिजे. काय केलं बरं तुम्ही, याला कसं लॉजिक वापरलं. 225 हे आन्सर आलं आहे काही जणांचं, ते कसं आलं ते लॉजिक महत्त्वाचं आहे. तुम्ही काय वापरलं. येस, मग त्यामध्ये 7 हा डिजिट एकदाच यायला पाहिजे ही रिक्वायरमेंट आहे. हाऊ यू हॅव सॉल्व 225 कसा. थ्री डिजिट नंबर तयार करायचा आहे, 7 हे डिजिट एकदाच यायला पाहिजे. तीन अंकी संख्या तयार होणार आहेत
100पासून 1000 पर्यंत, त्यामध्ये 0 1 2 3 4 5 6 7 8 9 या 10 पैकीच कुठलाही एक डिजिट असणार. बरोबर आहे का? यापेक्षा वेगळं कुठलंही डिजिट येणार नाही कुठल्याच 3 अंकी संख्येमध्ये. आता त्याच्यामध्ये 7 हे डिजिट एकदाच यायला पाहिजे असं म्हणणं आहे. पण मग एकदाच यायला पाहिजे तर ते इथे येऊ शकतं किंवा ते इथे येऊ शकतं किंवा ते इथे येऊ शकतं. ऑर अँड कधी येणार ऑर कधी येणार हे आपल्या थिंकिंगमध्ये आपल्याला जमलं पाहिजे. त्यानुसार फंडामेंटल काउंटिंग प्रिन्सिपल यूज करता येतं. 7 हे डिजिट या 3 अंकी संख्येमध्ये एक्झॅक्टली वन्स एकदाच यायला पाहिजे, डबल नको आहे. आपण पहिल्यांदा नंबर ऑफ वेज when first condition 7 is at समजा या प्लेसला 7 लिहिला, ही प्लेस म्हणजे युनिट्स प्लेस. युनिट्स प्लेसला जर 7 लिहिला, आता आपल्याला या 2 जागा भरायच्या आहेत, टेन्स प्लेस आणि 100स प्लेस. मग 100स प्लेसला या सगळ्यांपैकी 7 हे डिजिट लिहिता येईल का आपल्याला? आता नाही, म्हणजे एक कमी झाला 10 पैकी, राहिले 9. 100स प्लेसला 3 अंकी संख्या तयार व्हायची असेल तर 0 लिहिता येईल का? नाही. म्हणजे राहिले आता किती डिजिट? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 8. 10 पैकी 2 जण गेले म्हणजे घेता येणार नाहीत. या प्लेसला 0 चालणार नाही, 7 चालणार नाही, कारण 7 एकदा लिहिला आहे आपण इथे. म्हणजे 8 पैकी कोणीही एक जण इथे आपण लिहू शकतो. त्यामुळे त्याचे नंबर ऑफ वेज 8p1. त्यानंतर टेन्स प्लेसला मात्र 7 सोडून बाकी कुणीही चालेल, कारण बाकीचं कुठलं डिजिट रिपीट झालेलं चालणार आहे. म्हणजे जो इथे येणार आहे तो इकडे आला तरी चालेल आणि 0 सुद्धा आला तरी चालणार आहे. म्हणजे या 10 डिजिट पैकी फक्त 7 चालणार नाही आहे इथं मध्ये, कारण तो एकदा ऑलरेडी आला आहे. म्हणजे 9 पैकी कोणतंही एक डिजिट लिहिता येईल. म्हणजे त्याचे नंबर ऑफ वेज 91. दॅट इज 8 मल्टिप्लाइड बाय 9 म्हणजे 72. ही झाली एक सिच्युएशन की ज्यात आपण 7 हा युनिट्स प्लेसला गृहीत धरला. आता समजा 7 इथे आहे, म्हणजे 7 इज ॲट टेन्स प्लेस.
मग तो टेन्स प्लेसला आहे, म्हणजे इथं मध्ये टाकून दिला 7. पुन्हा पहिल्या जागेसाठी 7 चालणार नाही, 0 पण चालणार नाही. म्हणजे शिल्लक राहिले 8 जण. 8 पैकी कोणीही एक पहिल्या जागेवरती बसला आणि शेवटच्या जागेवरती म्हणजे युनिट्स प्लेसला इथे मात्र आता 0 पण चालणार आहे, फक्त एकटा 7 नाही चालणार. म्हणजे किती डिजिट आहेत? 9. सो 8 × 9 म्हणजे हे पण किती झाले? आणि मग आता आपण तोच 7 100s प्लेसला लिहिला, म्हणजे 7 इज ॲट 100s प्लेस. 7 जर 100s प्लेसला असेल म्हणजे या पहिल्या ठिकाणी, आता 0चा प्रॉब्लेम येणार नाही कुठं, कारण 0चा प्रॉब्लेम फक्त पहिल्या जागेवरती होता आणि तिथं तर आपण 7 मांडून टाकला, त्याचं काम संपलं. मग ह्या दुसऱ्या जागेवरती आपण 7 सोडून उरले किती? म्हणजे 9 पैकी कुणीही एक जण तिथे बसू शकतो आणि शेवटच्या प्लेसला पण त्याच 9 पैकी कुणीही एक जण बसू शकतो. म्हणजे 9 × 9 इक्वल टू काय आला? एकदाच 7 आलाय, तो इथे असताना किंवा इथे असताना किंवा इथे असताना, म्हणजे 72, 81. मग टोटल नंबर ऑफ वेज फाइंड करायचे असतील तर काय करावं लागेल? मग यांचं ॲडिशन ऑर आहे, बरोबर? हे किंवा हे किंवा हे ऑर असेल तर ॲडिशन, म्हणजे 72 + 72 + 81 आणि ॲडिशन किती येत आहे? 225. या प्रकारे येत होते. Question number 10. How many 4-digit numbers will not exceed 7,432 if they are formed using the digits 2, 3, 4, 7 without repetition. कुठलंही डिजिट रिपीट होऊ द्यायचं नाहीये. संख्या तयार करायच्या आहेत 4 डिजिट म्हणजे 4 अंकी, आणि त्यातली कुठलीच संख्या याच्यापेक्षा मोठी नको आहे. 7,432 पेक्षा मोठी संख्या नको आहे. कंडिशन्स केअरफुली लक्षात घ्या. क्वेश्चन मधल्या गिव्हन डिजिट्स काय आहेत?
2, 3, 4 आणि 7 हे 4 डिजिट्स दिलेले आहेत आणि तयार होणारी संख्या 7432 याच्यापेक्षा मोठी नको आहे. क्वेश्चनचं वर्डिंग खूप महत्त्वाचं असतं. विल नॉट एक्सीड धिस नंबर म्हटलं आहे, याच्यापेक्षा मोठा नको असं म्हटलं आहे. म्हणजे याच्यापेक्षा लहान नंबर चालतील का? येस और नो? यस. याच्यापेक्षा लहान चालतील. हा चालेल? 7432 हा नंबर चालेल का? नाही. का? क्वेश्चन मध्ये असं म्हटलंय का याच्यापेक्षा लहान पाहिजेत म्हणून? म्हणून वर्डिंग महत्त्वाचं असतं. इंग्लिशमध्ये असतात क्वेश्चन, हा प्रॉब्लेम आहे. तयार होणारे नंबर याच्यापेक्षा मोठे नको असं म्हटलंय. मग एवढा नाही का चालणार? याला इक्वल नाही चालणार? चालेल. जर क्वेश्चन मध्ये असं म्हटलं असतं, नंबर्स फाउंड विल बी लेस दॅन धिस नंबर, मग हा नसता चालला. बघा किती मायन्यूट थिंकिंग लागतं. एकेका डिजिटने आन्सर बदलतं, एकेका वर्डने आन्सर चेंज होतं. याच्यापेक्षा लहान नंबर जर म्हटलं तर हा येणार नाही, पण याच्यापेक्षा मोठे नको असं म्हटलंय, मग इक्वलला काय अडचण आहे? कळला फरक? यस? हो सर. म्हणजे आपल्याला जे नंबर तयार करायचे ते या नंबरपेक्षा लहान पाहिजेत किंवा इक्वल असला तरी चालेल. लहान किंवा इक्वल. ओके. पण आपल्याला नंबर्स तयार करताना 4 डिजिट नंबरच तयार करायला सांगितलेत, म्हणजे 4 अंकी संख्याच तयार करायला सांगितली. चार अंकी संख्या तयार करायची आहे. मग आता काय करणार याच्यासाठी? एकेका प्लेसचा विचार करायचा आहे, एकेका कंडिशनचा विचार करायचा आहे. जर आपण या पहिल्या प्लेसला अगोदर फिलअप करायचा विचार केला तर या जागेवरती आपण 4 पैकी कुठलं डिजिट, कोणकोणते डिजिट लिहू शकतो. आता कंडिशन डोक्यात पाहिजे की तयार होणारा नंबर याच्यापेक्षा लहान पाहिजे, किंवा हा तयार झाला तरी चालतंय आपल्याला. पण आधी मला सांगा, या 4 संख्यांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कुठली? विदाउट रिपिटेशन. मोठ्यात मोठी.
7,432. 7,432 बरोबर आहे. या 4 डिजिट पासून याच्यापेक्षा मोठी संख्या तयार होते का आधी ते बघा. होते का? नाही. दॅट्स इट. काम इथेच संपलं. प्रॉब्लेम इथेच सॉल्व झाला. या 4 डिजिट पासून प्रत्येकाला एकदा वापरून रिपिटेशन नको आहे. याच्यापेक्षा मोठी संख्या तयारच होत नाही प्रयत्न केला तरी पण. ओके. म्हणजे या 4 डिजिट पासून आपण कोणतीही संख्या तयार केली तर ती संख्या यापेक्षा लहानच येणार आहे किंवा एवढी येईल फार फार तर. बरोबर आहे का? लॉजिक लक्षात आलंय काय ते? या 4 डिजिट पासून याच्यापेक्षा मोठी संख्या तयारच होत नाही. क्वेश्चन मध्ये सांगितलं याच्यापेक्षा मोठी संख्या नाही व्हायला पाहिजे, होतच नाही. तयार कशी करणार? बरोबर आहे. याचा अर्थ आपल्याला या 4 डिजिट पासून तयार होणारी कोणतीही संख्या चालणार आहे. मग किती संख्या तयार होतात शोधा. पहिल्या प्लेसला 4 पैकी कोणतंही एक डिजिट चालणार आहे. पहिल्या प्लेसला 4 पैकी कोणतंही एक डिजिट चालेल. बघा बरोबर आहे का? म्हणजे 4p1. आता दुसऱ्या प्लेसला डिजिट रिपीट होऊन चालणार आहे का? नाही. म्हणजे 4 पैकी एक डिजिट आपण इथं लिहिलं, उरले 3 जण. 3पैकी कुणी एक जण इथे बसवा. म्हणजे किती? 3p1. पुन्हा इथे किती जण शिल्लक राहिले आता? 2 जण. दोन पैकी एक जण बसवला आणि मग शेवटच्या जागेवरती एकच राहिला. म्हणजेच 4 × 3 × 2 × 1 किती नंबर्स तयार होत आहेत? 24. या 4 डिजिट पासून एकूण संख्या तयार होत आहेत 24. सगळ्या एकूण. फक्त विदाऊट रिपिटेशन. रिपिटेशन आपण घेतलंच नाही. विदाऊट रिपिटेशन तयार होणाऱ्या एकूण सगळ्या संख्या किती येतात? 24. पण त्यातली एकही संख्या याच्यापेक्षा मोठी असेल का? नाही, कारण तयारच होत नाही. ओके, गॉट दिस? येस सर. आता बघा, इथे ही दिलेली जी संख्या आहे आणि क्वेश्चन आहे वर्डिंग त्याचं, त्यामुळे हा क्वेश्चन खूप इझी लेवलमध्ये आला. समजा क्वेश्चनमध्ये असं वर्डिंग असतं आता, हाऊ मेनी नंबर्स will be formed less than this? सांगा बरं आन्सर.
याच्यापेक्षा लहान संख्या किती तयार होतील असं विचारलं. किती तयार होतील? 23. 23. कारण या 4 डिजिटपासून 4 अंकी संख्या विदाऊट रिपिटेशन एकूण तयार होत आहेत 24. त्यातली एकही संख्या याच्यापेक्षा मोठी नाही आहे. एक संख्या ही झाली आणि याच्यापेक्षा लहान म्हणजे यातनं एक कमी होईल फक्त. म्हणजे किती संख्या तयार होणार? 23. 23. ओके. आता याचं कॉम्प्लिकेशन वाढणार कधी? पुढं आहेत आपल्याला असे क्वेश्चन्स. समजा असं म्हटलं असतं की 4732 याच्यापेक्षा मोठी संख्या नको आहे असं जर म्हटलं असतं तर हा क्वेश्चन इतक्या डायरेक्टली इतक्या क्विकली नाही सॉल्व्ह होणार. फरक लक्षात घ्या. आधी क्वेश्चन्समधले हे डिफरन्सेस लक्षात यायला पाहिजेत. काय होतं नाही तर नंतर सगळे क्वेश्चन्स सारखेच दिसतात, सगळ्यांसाठी तेच तेच काहीतरी वापरले आणि नेमकं कुठं काय केलं आहे. बरं, प्रॉब्लेम काय असतो? लिहिलेलं वाचावं तर लिहिलं एवढंच, मग हे आले कसे ते डोक्यात पाहिजे. बरोबर आहे. फक्त हे एवढे आकडे बघून नाही नंतर रिव्हिजनच्या वेळेस लक्षात येत. त्यामुळं इमिजिएट त्याच्यावरती थिंकिंग, वर्किंग आणि परफेक्शन. आता नंबर याच्यापेक्षा मोठे नकोत असं जर म्हटलं असतं तर कॉम्प्लिकेशन का वाढतंय? कारण याच्यापेक्षा मोठ्या संख्या तयार होत आहेत. इथं तयारच होत नव्हत्या म्हणून जमलं ते. पण याच्यापेक्षा मोठ्या तर संख्या तयार होत आहेत ना. अशी जर कंडिशन असली तर काय करायचं? अशी कंडिशन असताना काय करणार? अशा सिच्युएशनमध्ये हे जे 4 प्लेसेस आहेत आपल्याला 4000 ह्या प्रॉब्लेमचं काम संपलं. याचा आन्सर आला आपलं 24. संपला तोच क्वेश्चन आहे, फक्त मी त्यातली संख्या बदलतो की याच्यापेक्षा मोठा नंबर नको आहे. अशा किती संख्या तयार होतील हे आपल्याला शोधायचं आहे याच डिजिटपासून विदाउट रिपिटेशन. यासाठी विचार काय करावा लागेल? संख्या लहान होणं किंवा मोठे होणं हे ती संख्या कुठल्या प्लेसला लिहिली याच्यावर डिपेंड आहे. बरोबर आहे. तर या प्लेसला आपण समजा 2 लिहिला तर 2000 काहीतरी संख्या तयार होईल.
ती संख्या याच्यापेक्षा लहान असेल का मोठी असेल? लहान. लहान. टू चालेल इथे लिहिलेला? चालतोय. बर. 3 लिहिलेला चालेल का इथे? हो. हो. चालेल. इथे 7 लिहिला तर चालेल का? नाही. नाही चालणार. बरोबर आहे का? हो. म्हणजे थाउजंड्स प्लेसला 7 नाही चालणार. 2 चालेल, 3 पण चालेल. कारण 2 लिहिला की 2000 काहीतरी संख्या तयार होती ती याच्यापेक्षा लहानच येणार. 3 लिहिला तर 3000 काहीतरी संख्या तयार होती ती याच्यापेक्षा लहानच येणार. 7 लिहिला तर 7000 काहीतरी संख्या तयार होती ती याच्यापेक्षा मोठीच येणार. म्हणजे या प्लेसला 2 चालत नाही हे कन्फर्म आहे. 2 चालतोय हे कन्फर्म आहे. 3 चालतोय हे कन्फर्म आहे. 7 चालतोय का नाही? नाही चालत हे कन्फर्म आहे. तिघांचं तर काम झालं. बर. इथे 4 चालेल का? येस. येस. समजा इथे 4 लिहिला आपण आणि पुढं 3 जागेवर कोणताही कुणी आला तर तयार होणारी संख्या याच्यापेक्षा लहान होते का बघायचं. समजा 4 3 2 7 असं आलं. बघा ही संख्या याच्यापेक्षा लहान येते का मोठी येते? लहान. लहान. म्हणजे चालते. बरं. असं झालं समजा 7 2 चालतंय? चालतंय. हो. बरं. समजा असं झालं 4 7 2 3 चालतंय? हो. चालतंय. समजा असं झालं 4 7 3 2 चालतंय? हो. येस. चालतंय. कारण याच्यापेक्षा मोठी नको असं म्हटलंय. ही चालते संख्या आपल्याला. बरोबर आहे. म्हणजे पहिल्या प्लेसला 4 लिहिला तरी पण चालणार आहे, 2 पण चालणार आहे, 3 पण चालणार आहे, फक्त 7 चालत नाही. याचा अर्थ याच्यासाठी नंबर ऑफ वेज कसे होतील? पहिल्या जागेवरती 2 3 4 या 3 पैकी कुणीही एक जण आपण लिहू शकतो. बरोबर आहे. 2 3 4 तिन्ही पैकी कुणीही एक जण लिहू शकतो आपण. म्हणजे नंबर ऑफ वेज आले 3p1. ओके. येस. कळलंय? पहिल्या जागेवरती 2 चालणार आहे, 3 चालणार आहे आणि 4 पण चालणार आहे, पण 7 नाही चालणार. मग हा 7 सोडून 3 पैकी कुणीही एक जण आपण इथे बसवला. आता या 3 पैकी एक जण गेला, रिपीट नाही होऊ द्यायचं. राहिले 2 जण, ते 2. आणि आता इथे 7 लिहिला तर चालणार आहे. बरोबर आहे. येस ऑर नो?
काय केलं यामध्ये? पहिल्या प्लेसला 2, 3, 4 तीनपैकी कुणीही एक जण चालतो आहे. या तीनपैकी एक जण लिहिला पहिल्या प्लेसला. तीनपैकी एक जण लिहिला म्हणजे शिल्लक राहिले दोघं जण. ते दोघं जण आणि हा 7 असे पुन्हा तिघं जण झाले. त्या तीनपैकी कुणीही एक जण इथे चालतो आहे म्हणजे परत 3P1. आता राहिले दोघं जण. दोनपैकी कुणीही एक जण इथे आणि आता राहिला एक जण. त्या एक पैकी एक जण इथे म्हणजेच 3, 3, 2, 1 = 18. त्या संख्येपेक्षा मोठी संख्या नाही तयार होऊ द्यायची म्हणून पहिल्या डिजिटला कंडिशन आली. ठीक आहे.